चला तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी, शरीर नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, ॲसिडिटी होऊ नये आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहावी यासाठी आपण हे पाचक असं 1 ग्लास ताक रोज प्यायला हवं। आज आपण मार्केटमध्ये मिळतो तसा ताकाचा पाचक मसाला आणि मसाला ताक कसं करायचं ते पाहतोय। तर हा महिना 2 महिने टिकणारा ताकाचा मसाला करण्यासाठी एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून जिरे घ्यायचे, 2 टेबलस्पून धने घ्यायचे आहे, 1 टेबलस्पून ओवा घ्यायचा आहे, एक पातळ असा अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा घ्यायचा, त्याचे तुकडे करून घालते म्हणजे मसाला छान बारीक होईल, एक 15-20 काळी मिरीचे दाणे घ्यायचे। आता लो फ्लेमवर हे खडे मसाले आपल्याला छान हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे। हे सगळे मसाले आपल्या शरीराला थंडावा देतात, पाचक असतात, म्हणून उन्हाळ्यात ताकामध्ये खूप फायदेशीर असतात। सर्व साहित्य आपण प्रमाणबद्ध घेतलंय म्हणून हा मसाला खूप चवदार तयार होतो। जसं जसा भाजला जातो सुगंध खमंग येतो, हलकसं तांबूस झालंय, सुगंध छान येतोय। आता एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी हे आपल्याला काढायचंय। इथे वापरलेली संपूर्ण भांडी आणि आपली हातं स्वच्छ कोरडी असावी, पाण्याचा अंश सुद्धा नको। या ताकाच्या मसाल्यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। 5 काड्या कढीपत्त्याच्या धुवून संपूर्ण वाळवून घेतलेल्या आहे। यांना सुद्धा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय। इतक्या प्रमाणासाठी 5 काड्या कढीपत्त्याच्या बरोबर होतात आणि चव सुद्धा खूप छान लागते। कढीपत्ता छान भाजला गेला, कुरकुरीत झाला, साहित्याबरोबर काढून घेऊया। 2 दिवस आधी घरातच सावलीमध्ये मी जरा पुदिना वाळवून घेतलेला आहे। हा 4 चमचे वाळलेला पुदिना आहे। याला सुद्धा लो फ्लेमवर हलका कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा। याला आपण सावलीत वाळवून घेतलंय त्यामुळे पटकन कुरकुरीत होतो। पुदिना सुद्धा काही मिनिटे लो फ्लेमवर भाजला, हात लावून पाहायचा, लगेच चुरला जातोय म्हणजे छान भाजला गेला। आता हे संपूर्ण ताकाच्या मसाल्याचं साहित्य गार करून घ्यायचं। तर मंडळी, भाजलेलं संपूर्ण साहित्य गार झालं। पहा कढीपत्ता आणि पुदिना कसा छान चुरला जातोय। तुम्हाला हवं तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा सावलीत वाळवून मग तिला भाजून थोडीशी घातली ना तरीही चालेल। स्वच्छ कोरड्या मिक्सर जारमध्ये हे संपूर्ण भाजलेलं साहित्य काढून घ्यायचंय। यामध्ये 1 टीस्पून सुंठपूड, अर्धा टीस्पून हिंग आणि 1 टेबलस्पून इथे आपल्याला काळं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला सगळं छान असं बारीक करून घ्यायचं। बारीक करताना संपूर्ण चांगलं बारीक करायचं, इथे मी दरदरीत ठेवलेलं नाहीये। तर छान आपण बारीक करून घेतोय, हवं तर मध्ये एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं। अतिशय सुगंधित, चवदार आणि पाचक आपला ताकाचा मसाला तयार झाला। हा मसाला तुम्ही स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवला तर 1 महिना काय 6 महिने या मसाल्याला काहीच होत नाही। पण मी महिनाभराचा करते म्हणजे ताजा ताजा करायचा आणि ताजा ताजा वापरायचा, म्हणजे सुगंधही याचा टिकून राहतो। छान असा आपला ताकाचा मसाला झटकीपट घरात ठेवलेल्या साहित्यात तयार झाला। आता मसाला ताक करू। मसाला ताक करण्यासाठी 1 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी घेतलाय। याला चांगलं ठेचून घेते, हवं तर मिक्सरला करू शकतात। छान असं ठेचून घेतलं, प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। इथे मी 1 वाटी ताजं दही घेणार आहे, हलकं आंबट आहे, खूप आंबट नाही। मातीच्या मडक्यामध्ये काढून घ्यायचं। मातीच्या भांड्यात ताक केलं की खूप चवदार लागतं। ठेचलेलं आलं, मिरची, अर्धा टीस्पून साखर आणि चवीनुसार साधं मीठ घातलं। पाणी न घालताच रवीने हे छान 1-2 मिनिटे आपल्याला घोटून घ्यायचंय, म्हणजे दह्याच्या सगळ्या गुठळ्या वगैरे निघून जातात आणि दही एकसारखं स्मूथ होतं आणि ताकसुद्धा प्यायला मग छान लागतं। हे सगळं छान घोटून घेतलं। आता यामध्ये पाणी घालायचंय, साधं माठाचं पाणी घ्यायचं, शक्यतो बर्फ घालू नका। आणि आता यामध्ये 1 टीस्पून आपण तयार केलेला ताकाचा मसाला घालायचा। आता तुम्ही ताक किती करताय त्यानुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करा। आता एक 4 ते 5 मिनिटं हे चांगलं घुसळून घ्यायचं, वरती फेस येईपर्यंत छान घुसळायचं, म्हणजे ताक चवदार लागतं। मंडळी, रोज उन्हाळ्यामध्ये 1 ग्लास ताक तुम्ही जरूर प्यायला हवं, ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, अन्नसुद्धा त्याने व्यवस्थित पचलं जातं। हे पहा, वरतून कोथिंबीर घालायची आणि थंडगार ताक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे। ताक ना मंडळी प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते आणि वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते। तुम्हाला आजची ही आपली ताकाच्या मसाल्याची आणि ताकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा बरं का। तुम्ही करतात का असा ताकाचा मसाला घरच्या घरी? मी बाहेरचे बरेचसे मसाले वापरले, अशी चव कोणत्याच मसाल्यात मिळत नाही जी घरच्या मसाल्यात आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा ताकाचा मसाला आणि मसाला ताक जरूर करून पहा।
जेवण झाल्यानंतर 1 ग्लास ताक प्यायलाच हवं. कधी-कधी काही खावंसं वाटत नाही पण भूक जाणवते, तेव्हा तर मी ताकच पीत असते. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी कोणत्या शहरातून पाहताय ते सुद्धा सांगा. तुम्ही बनवतात आणि काही बदल करत असाल तर ते सुद्धा सांगा, म्हणजे मी सुद्धा बदल करेन. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.